भगवंताने पाहिलं काय लपवतोय पाहू दे सुदामा, पाहू दे दे सुदामा. हिसकून घेतली महाराज देवाने, आणि देवाने ती हिसकून घेतली आणि ती गाठ सोडली महाराज. पाहिलं तर मध्ये त्या ठिकाणी पोह्याचे तुकडे त्या ठिकाणी दिसले महाराज. पाहता क्षणी भगवंताने एक घास त्या ठिकाणी एक मूठ घेतली आणि तोंडामध्ये त्या ठिकाणी घास टाकला आणि एका लोकांची संपत्ती सुदामाच्या नावावर करून टाकली. दुसरा घास घेणार तेवढ्यात रुक्मिणीने हात धरला. हात धरला. रुक्मिणीने हात का धरला? रुक्मिणी मनातल्या मनात म्हणते, देवा आपला बी खूप मोठा परिवार आहे, सगळं सुदामाला देऊन तुम्हाला स्वतः सुदामा व्हायचंय काय? असं करू नका. नाही. किंवा दुसरा भाव असा, रुक्मिणी म्हणते, देवा हा साधूचा प्रसाद आहे, संतांचा प्रसाद आहे, हा प्रसाद सर्वांनी वाटून खाल्ला पाहिजे, एकटेच खाता का? किंवा तिसरा भाव असा, ते जे पोहे होते ना खराब त्या ठिकाणी तुकडे होते महाराज, हे खाल्ल्यानंतर कदाचित तुमचं पोट बिघडेल, असं रुक्मिणी त्या ठिकाणी म्हणू लागली. पुढे त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि सुदामजी रात्रभर त्या ठिकाणी अनेक गप्पा रंगल्या महाराज. आणि गप्पा रंगल्यानंतर पुन्हा सुदामजींना विचारलं, काही संदेश दिला का? त्यावेळेस भगवंताला बाजूला घेऊन सुदामजींनी सांगितलं, एक संदेश दिला म्हणे सुशीलेनं. काय दिला? एक मास दोय पाक में दो एकादशी होय, हे प्रभु दीन दयालने नित्य प्रतिदिन मोय. आणि ते संदेश ऐकता क्षणी त्याच वेळी भगवंताने उत्तर त्या संदेशाचं देऊन टाकलं महाराज. हो नीति सो हो गए अब नहीं ऐसी होय, भाभी तेरे भवन में अब नित्य द्वादशी होय. उत्तर देऊन टाकलं. पुन्हा सुदामजी उठले, सकाळी त्या ठिकाणी जायला निघाले. जात असताना भगवंताने सांगितलं, माझे कपडे काढून द्या म्हणे, तुमचे जुने त्या ठिकाणी धुवून ठेवले घेऊन जा. सुदामजी त्या ठिकाणी निघाले. जात असतानाही भगवंताचं त्या ठिकाणी सुदामजी चिंतन करत आहेत. आणि जाता जाता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करता करता, जाऊ द्या चला जा चिंतन करत करत सुदामजी त्या ठिकाणी आपल्या नगरापर्यंत त्या ठिकाणी आले महाराज.